करायला जावं एक आणि होऊन बसतं भलतंच. आता हे तर माझ्याकडून झालेलंच आहे, पण सकाळी सकाळी आज आभी आजारी पडला होता आणि पोरगा आजारी म्हटल्यावरती त्याचे लाड तर पुरवावे लागणारच आहे. आज होती एकादशी, त्यामुळे नाश्त्याला आमच्याकडे काही बनलं नाही. हे तळायला वगैरे मी घेतलं होतं, पण आभी खूपच जास्त पेंगून पडायला लागला, तर म्हटलं चला आधी त्याला खायला काहीतरी बनवून घेऊया. तर मी इकडे कुकर लावून घेतला. आज मोठी एकादशी आहे, त्यामुळे घरी सगळ्यांनाच उपवास आहे, त्यामुळे अभिपुरताच कुकर मी इथे लावला होता आणि पटकन त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, कारण 103 ताप त्याचा झालेला होता. आणि सध्या ना वातावरणच खराब आहे, त्यामुळे सगळीकडे सगळेजण आजारी आहेत असंच सगळेजण म्हणतायत. तर त्याला खायला दुसरं काही नको होतं, तर म्हटलं चल तुला ऑरेंज ज्यूस बनवून देते, कारण तो त्याला खूप जास्त आवडतो. आणि हा छोटूसा ज्यूसर आहे ना, याने माझं काम एकदम हलकं होऊन जातं. आणि यातला ज्यूस ना एकदम हेल्दी पण आहे, कारण त्याचे होल मोठे मोठे आहेत आणि त्यातलं सगळं काही फायबर वगैरे जे काही असेल ते सगळं खाली येतं आणि मग ते छान ज्यूस पण बनतो. आज एक नवीन पाहुणा आला आमच्या घरी, पाहुणा नाही पाहुणी आहे ती, आणि तिला बघून अभि खूप खुश झाला. तर आज उपवास होता, तर म्हटलं चला मस्तपैकी चहा पण घेऊया. पण या चहामध्ये मी साखर नाही घातली. आता संपूर्ण साखर बंदच केली अशातलं पण नाहीये, पण जेवढी टाळता येईल तेवढी तर मी टाळतीच आहे. आणि सारखी खिचडी पण नको वाटते ना खायला, त्यामुळे म्हटलं चला आज संध्याकाळी डोसे बनवूया. असे पण कितीतरी दिवस झाले मी डोसे बनवलेच नव्हते. आणि आज आमच्याकडे चिकाचं दूध पण होतं, तर म्हटलं चला याचे वड्या पण बनवून घेऊया. आता चिकाच्या दुधामध्ये साधं दूध मिक्स केल्यानंतर मस्त मऊसूद वड्या तयार होतात, म्हणून ते घातलं, थोडीशी साखर घातली, विलायची पावडर घातली. पण माझ्याकडून झालं असं की साधं दूध त्यामध्ये एकदम जास्तच झालं, त्यामुळे ही वडी घट्ट झालीच नाही, असं काही तयार झालं होतं. पण म्हटलं चला खाऊन तर बघूया. प्लॅन माझा फ्लॉप झाला, पण वाया नाही गेला, कारण हे छान लागत होतं एखाद्या खिरीसारखं, त्यामुळे सगळ्यांनी त्या आवडीने खाल्लं. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.